हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर आजचा माझा उत्साह आहे ना काही वेगळाच आहे आणि मी छान अशी देवपूजा करून घेतलेली आणि घरातला स्वयंपाक आवरून घेतलेला. तर तुम्ही म्हणाल उत्साह कसला, तर तुम्ही सांगते पुढे. आज आहे होळी आणि त्याचबरोबर आहे ना आज एक स्पेशल डे देखील आहे, तो म्हणजे आमच्या नानांचा बड्डे. त्याच्यामुळे ना मी जाणार आहे आज माहेरी, पण कृष्णाला टिफिनमध्ये बनवून दिले होते आप्पे आणि त्यानंतर मी गेली स्कूलमध्ये. आता स्कूलमध्ये ही चिमुकले हात आहे ना मला रंग लावण्यासाठी ना खूप उतावीळ झालेले. ते तर वाटच बघत होते की टीचर केव्हा येणार आणि आम्ही त्यांना केव्हा कलर लावणार. त्यामुळे ना एक एक करून आहे ना सगळे माझ्या फेसला रंग लावत होते आणि माझे कपडे देखील आहे ना त्या सर्वांनी ना पूर्णपणे ना रंगाने भरवून टाकलेले. आता ही मैथिली ना ही तर उभी राहून मला कंटिन्यू रंगच लावत होती. आता म्हटलं चला याच्याने तर माझा पूर्ण फेसच बनून जाणार. त्यामुळे ना रंगाचा आनंद देखील ती मुलं घेत होती आणि ती नर्सरीची मुलं असल्याने ते क्यूट देखील आहेत. त्यांच्या छोट्या छोट्या हाताने ना मला पूर्ण कलर लावत होते. आता तुम्ही माझ्या कपड्याची हालत तर बघू शकता कशी झालेली, पण त्यांना त्याच्यात आनंद वाटत होता. म्हटलं चला आपण देखील आहे ना त्यांच्यासोबत हा आनंद घ्या. बरेच जण आहे ना हे घाबरून आहे ना थोडीशी दूरच थांबत होते. आता टीचर ओरडेल की काय रंग लावल्यावर असं त्यांना वाटत होतं. पण म्हटलं चला बाबांनो या रंग लावा, मी तर काही तुम्हाला ओरडणार नाही, कारण हा तर आहे फेस्टिवल. आणि त्यानंतर ना ही स्पृहाने तर काही कलर आणलेला नाही, पण ती ना दुसऱ्याचा कलर लावण्यामध्ये ना मला तिला छानच वाटत होतं. मग ती ना सर्वांचा कलर घेऊन माझ्या पूर्ण फेसवर कलर लावत होते आणि स्पृहा आली शेवटी आणि तिने कलर नाही आणलेला, त्यामुळे तिचाच गाल पकडून मी माझ्या गालाला लावलेला आणि तिला देखील रंगीत करून टाकलं. हे तनिष्काने तर रंग आणलेला नाही, त्यामुळे ती थोडीशी दूरच उभी होती, पण मी तिला जवळ ओढलं आणि रंग लावलेला. आता तुम्ही बाहेरचा रंग तुम्हाला दाखवायचा झाला तर चला, हे बघा मुलांनी ना सगळीकडे पाणी आणि कलर करून टाकलेला. आम्ही देखील ना खूप छान अशी रंगपंचमी खेळलेलो. आता टीचर लोक देखील लहान मुलांसोबत लहान झालेले आणि खूप असा धमाल करून आज आम्ही ही रंगपंचमी खेळलेली. रंगपंचमी खेळून ना आम्ही तर पूर्णपणे थकून गेलेलो. त्यानंतर वेळ होतीच घरी जाण्याची. आता घरी जाताना मार्केट तर हे पूर्णपणे सजलेलंच होतं होळीच्या वस्तूने आणि हे रंग बघून तर त्यांचा व्हिडिओ काढण्याचा मोह काही आवरलाच नाही. आणि त्या मावशीने देखील ना आम्हाला सगळ्या रंगांची माहिती एकदम छान सांगितली. आणि त्यानंतर झाला होता घरी येण्याची वेळ. ही वाढत चाललेलं होतं. म्हटलं चला आता घरी जाऊया आणि घरी देखील होळीचा स्वयंपाक तर करायचाच आहे आणि मला माहेरी देखील निघायचं आहे. त्यामुळे निघाली मी माहेरी आणि सायंकाळची वेळ होत आलेली होती. तर आम्ही आलेलो होतो आमच्या मामांच्या घरी. मामांचं घर माझ्या मम्मीचं माहेर आणि ना तेथे पप्पांच्या ना बड्डेचा उत्साह काही वेगळाच असतो आणि ना त्यामुळे आम्ही बड्डे तर तिकडेच करायचं ठरवलं. मग हे आहे आमच्या आईसाहेब कृष्णा आणि आमचे नाना. आता हा केक आलेला होता कल्याणच्या बहिणीकडून, त्याच्यामुळे मी तर काही पुन्हा केक घेतलेला नाही, कारण ना बऱ्याच लोकांना शुगर असल्याने ना ते तर काही केक खात नाही आणि आजकालची लहान मुले तर अशी झाली आहेत ना, ते आपल्या लहानपणासारखे नाहीत की केक खाण्यासाठी हावरट. त्याच्यामुळे ते तर काही केक खात नाही. त्यामुळे म्हटलं चला एकच छान केक आहे तर तोच कट करूया आणि नाना देखील बोलले की एकच केक आपण आज कट करूया. त्यामुळे मी तर काही केक घेतलेला नाही आणि तोच केक कट केलेला. आणि नानांचे खूप छान असे फ्रेंड्स आलेले होते, ज्यांनी त्यांचा बड्डे ना अजूनच छान उत्साहात साजरा केलेला. नानांचा चेहऱ्यावरचा आनंद तर तुम्ही बघू शकता. आणि आता पुढे ना अजून एक गमतीची गोष्ट होती, ती म्हणजे ना बारशेची. कारण आहे ना मामाच्या मुलीच्या मुलीचं होतं बारसं. तुम्ही म्हणाल आता हे काय नवीन, हे कोणतं नातं, तर हे होतं माझ्या मामा बहिणीच्या मुलीचं बारसं. आता ती होती 12 दिवसाची बाळातीन, त्याच्यामुळे ना बारसं तर खूप असं मोठं केलेलं नाही, पण तिचं नामकरण विधी हा लवकरच करून घेतलेला. आता ना बाळाचं नाव काय ठेवायचं हा विषय होता मम्मीचा, पण आहे ना ती तर त्या हालतमध्ये नव्हते की बाळाचं नाव काय ठेवायचं. त्याच्यामुळे इतर जणांनीच खूप सारी नावं सुचवलेली आणि फायनली मुलीच्या वडिलांनी जे नाव सांगितलेलं ते नाव ठेवलं गेलं. म्हटलं तुला जे वाटेल ते तू नंतर ठेवच त्याचं, पण आहे ना आत्ता जे नाव असेल ते करून घेऊया. मला तर जिजा हे नाव आवडलं, त्यामुळे मी तिच्या कानामध्ये तर जिजा सांगितलेलं. आणि ना मला मिळाला होता आत्याचा मान, कारण बाळाची आत्या तर आलेली नव्हती. म्हटलं चला आपल्याला छान असा मान मिळालेला आहे आज. तर आम्ही पाळणा वगैरे बोललेला आणि आम्हाला आहे ना मार्गदर्शन करत होत्या आमच्या आईसाहेब आणि या बाजूला उभ्या होत्या आमच्या वहिनीसाहेब. अशा प्रकारे ना बाळाचं बारसं हे खूप जोमात झालेलं. आता पुरणपोळी खाण्याची भूक तर काही नव्हती, कारण मामांनी ना नानांचा बड्डे हा अतिशय छान केलेला होता. त्यांनी ना आम्हाला पार्टी दिलेली ती म्हणजे समोश्याची आणि कचोरीची. आम्ही ना ते तर खाऊन पोट भरून गेलेलं पूर्ण.
आता पुरणपोळी खाण्याची तर काही इच्छाच उरलेली नव्हती, पण मामींनी देखील ना एकदम छान साजूक तुपातल्या पुरणपोळ्या केलेल्या. असं वाटलं खाणार तर नाही, पण जेव्हा जेवायला बसलो तेव्हा तर इतकं दाबून जेवण केलं आणि माहेरी आलं की थोडं 2 घास जास्तच जातात. आणि अशा प्रकारे छान आम्ही पाळणं वगैरे बोललेलं. आता इथे बाळाची ना मोठी बहीण बसलेली आणि आजी बसलेल्या होत्या बाळाला घेऊन. अशा प्रकारे आम्ही पाळणा वगैरे करून घेतलेला सगळा. आता हे पाळण्याचं डेकोरेशन देखील आहे ना त्यांनी खूप आधीच करून ठेवलेलं होतं छान. आजीने आणले होते कॅरेटभर फुलं आणि ते सगळे ओवून आहे ना आम्ही छान असा पाळणा सजवून घेतलेला. आता आहे ना त्यानंतर बाळ तर या झोक्यामध्ये टाकल्यानंतर तो झोपीत गेलेला आणि तिथे ना माणसांचं तर काही काम नव्हतं, त्यामुळे ते मागे उभे राहून फक्त आमच्याकडे बघत होते. आणि ना आम्ही तर फुल एन्जॉय करून आहे ना हे ना सेलिब्रेशन साजरं करत होतो. आज तर काहीतरी छानच वाटत होतं, कारण होता नानांचा बड्डे, होळी आणि ना बाळाचं बारसं. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्याने ना मला तर आज खूप उत्साहाचंच वाटत होतं. कारण आहे ना इतर दिवस तर माझा दगदगीचा असतो, पण माहेरी आलं की आपल्याला काहीतरी स्पेशल फील होत असतं आणि आपण पुन्हा आहे ना आपल्या लहानपणामध्ये जात असतो. आणि आत्ता गेलेलो होतो माझ्या मम्मीच्या माहेरी, म्हणजे विचार करा, तर अजूनच छान वाटत होतं. आणि माझ्या माम्या देखील खूप छान आहेत, त्या देखील आहे ना आपल्याला खूप छान ट्रीट करतात. त्याच्यामुळे तिकडे जायला आहे ना मला तर कधीही छान वाटतं. आणि ना अशा प्रकारे आम्ही हसत खेळत आज आहे ना बारसे हे सेलिब्रेट केलेलं. आणि त्यानंतर फायनली तो वेळ आलेला की जेव्हा बाळाला आहे ना आईच्या पदरामध्ये टाकता. ही प्रोसेस आहे ना मला तर थोडीशी भीतीदायकच वाटते, कारण जर कोणाचा हात सुटला तर बाळ खाली पडायला नको. त्यामुळे ना मी सर्वांना तर हेच सांगत होते की तुम्ही ना हे बाळाला थोडंसं घट्टच पकडा. मग काय, आईने घेतली ती जबाबदारी आणि इकडे होती बाळाची आई. आणि अशा प्रकारे ना बाळाला त्या पदरामध्ये टाकलेलं आणि छान अशा घुगऱ्या वगैरे आम्ही बाळाच्या खाल्लेल्या आणि बाळाचं साजरं केलेलं. आता ह्या वहिनी जेव्हा इथं थोड्याशा दूरच उभ्या राहिल्या, आपलं नाव तर काही यायला नको म्हणून मग आम्ही घेतलं त्यांना जवळ, कारण ना त्यांना देखील आत्याचा मान होता. आणि ना त्यामध्ये ना आता बाकीचे जण तर त्यांना धपाटे टाकण्यासाठी मोकळेच होते, कारण बाळाचं नाव जेव्हा कानामध्ये सांगणार त्यानंतर ना जी आपल्या पाठीमध्ये मारण्याची विधी असते ती साजरी होणार होती. त्यामुळे त्या थोड्याशा घाबरूनच होत्या. आता कॅमेरामन ना आम्ही थोडंसं बाजूला झालेलो, त्यामुळे कॅमेरामन बोललेला की आम्हाला थोडंसं मध्ये या. म्हटलं चल बाबा, मध्ये तर मध्ये. मग आम्ही थोडंसं इकडे सरकलो आणि छान असं बाळाचं बारसं केलेलं. तर अशा प्रकारे ना आजचा दिवस उत्साहात आणि आनंदात माझा खूप छान गेलेला, तर जो मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला. तुम्हाला देखील आहे ना हा तुमच्याच फॅमिलीतला वाटत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमची देखील होळी कशी गेली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ना तुम्हा सर्वांना ना होळीच्या, रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. फायनली मी माझ्या माहेरी आली आहे, तर तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच माझ्या माहेरचं घर आणि माझे मम्मी पप्पा देखील दाखवेल आणि तिथले डे टू डे ॲक्टिव्हिटी देखील दाखवेल. तर धन्यवाद. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू.